प्रॉब्लेम घेऊ शास्त्र उद्धार करतो, शास्त्राने काय होतो उद्धार होतो. परंतु तुका म्हणे किल्ल्यांच्या या संसार शास्त्र जरी उद्धार करीत असलो, शास्त्रामध्ये जरी ज्ञान सांगितलेलं असलं तरी शास्त्रातलं ज्ञान कसं आहे. शास्त्रामध्ये प्रचंड ज्ञान सांगितले, आगाध ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानाचं ज्ञान शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग शास्त्रातलं ज्ञान कसं आहे, तर शास्त्रातलं ज्ञान कसं आहे तर जमिनीमध्ये आपण पाहतो धनाचे प्रचंड साठे असतात. जमिनीमध्ये धनाचे प्रचंड साठे असतात, परंतु ते साठे जो जाणकार असतो त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. मग तशाच प्रकारे शास्त्रामध्ये जो ज्ञानाचा साठा आहे, हा ज्ञानरूपी द्रव्याचा जो साठा आहे, तेही कसं सद्गुरूपी मांत्रिकाशिवाय तो साठा सुद्धा हस्तगत होत नाही का. आणि म्हणून आपण कुणाच्या मागे जाऊ का, त्याचं कारण मार्ग जाऊन गेले प्रमाण सांगितलं का त्याची किंमत वाटत नाही का. ऐकून आपले कान काय झालेले आहेत, किटून गेलेले आहेत, हे प्रमाण ऐकून म्हणजे जे देवाशी एकनिष्ठ आहेत त्यांच्या आपण मागे जाऊ. जे देवाशी एकनिष्ठ आहेत, सत्याशी एकनिष्ठ आहेत, ज्यांनी परमार्थाला वाहून घेतलेले आपण त्यांच्या मागं जाऊ. बोललेले वचन ते सांगतील तसं, मग चांगलं हो किंवा वाईट हो. नाहीतरी आपण कोणाचं ऐकतोच नाही का. मग जगाचं ऐकून घात करून घेण्यापेक्षा त्यांचं ऐकून घात करून घेतलं तर काय वाईट होणार आहे नाही का. पण हे जगाला म्हणून देव भगवंताने काय केले, संतांना अतिशय वरचं स्थान दिलेलं आहे. कारण ब्रह्मा विष्णू विदेश्वरीमध्ये सांगितलं, भगवान शंकराने रामाला सांगितलं आहे, आम्ही साक्षात देव आहोत, आम्ही ब्रह्मा विष्णू महेश साक्षात आहोत. पण सद्गुरूंचं कार्य आम्ही करू शकत नाही का. त्यांचं जे कार्य आहे ते आम्हाला करता येत नाही आणि आमचं कार्यही ते करत नाही. आता ईश्वरच आहेत, म्हणजे तेही ईश्वर आहेत. ईश्वर कोण आहे, श्री गुरु सुद्धा ईश्वर आहेत बरं का. तेही ईश्वर आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ईश्वर आहेत. मग आता त्या ईश्वराचं जे कार्य त्यांनी वाटून घेतले, ते ईश्वर त्यांनी कार्य वाटून घेतलेलं आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर हे ज्ञान आपण सुखी आणि शांती, शाश्वत कल्याण याला प्राप्त होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सत्यच आपल्याला सापडलं पाहिजे. हे सत्य सापडलं आणि हे सत्य कशाने सापडतं, ईश्वराच्या कृपेने. सत्य कशाने सापडतं, ईश्वराच्या कृपेने. ईश्वराची कृपा कशाने होते, संतांच्या सेवेनं होते. कशाने होते, संत सेवेनं ईश्वराची कृपा होते. आणि मग काय होतं तर त्याला कृपादान किती सुंदर आहे. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना, संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येल्या. संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येल्या. गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपली. तुम्ही फक्त शरण गजा. पतित म्हणा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित नाही का. तसं पतित आणि पतित जेव्हा अनाथ अपराधी पतित आगळा, स्वतःला मोठं नाही म्हणून घ्यावं. परमार्थामध्ये मी फार शान आहे, लायकीचा आहे, फार मोठा आहे असं कधीच म्हणून नाही. ईश्वराच्या पुढं कशाला तोरा मिळवत होतो मी मोठा म्हणजे ईश्वराच्याच पुढं तोरा आहे ना. कुणाच्याच पेक्षा मोठं होऊ नका तुम्ही कुणाच्याच पेक्षा मोठं होऊ नका, सगळ्यांच्या पेक्षा लहान. म्हणजे जयांगी मोठेपर्यंत या. तर दृष्टांत हा सिद्धांत सांगण्यासाठी, हा सिद्धांत नाही, लक्षात घ्या. हा सिद्धांत नाही तर हा दृष्टांत. दृष्टांत कशा करता, सिद्धांताकडे जाण्यासाठी असतो. पतिव्रत धर्माचं महात्म्य सांगायचं नाही. कशाचं महत्व, पतिव्रतेचं ईश्वर सेवेचं महात्म्य सांगायचं म्हणून पतिव्रतेचं उदाहरण घेतलं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, मग आम्हा नारायण तैशा. नारायण आम्हाला कसा प्रिय असतो, भगवंत किती प्रिय व्हावा. आता मी परवा तुम्हाला एक दृष्टांत सांगितला. एक भक्त होता आणि तो देवाच्या मूर्तीवर बसला, भगवंताच्या पुढे बसला आणि अश्रू ढाळीत होता आणि देवाला प्रार्थना करत होता. काय करत होता, देवा मला विसरू नकोस, देवा मला विसरू नकोस, देवा
मला विसरू नकोस. अनन्य भावानं अश्रू ढाळीत होता. सद्गुरू आले, त्यांनी त्याला हलवलं. मूर्ख म्हटलं, बावळट, कळतं का काय? हा, तू म्हणायची गरजच काय आहे? तू फक्त देवाला विसरू नको, मग तो तुला विसरणार नाही. काय तू त्याला नको ना विसरू, ही अळवण्याची गरज काय? तू त्याला विसरू नको म्हणजे तो तुला विसरणार नाही. आणि ईश्वर देवाचं भजन याच्यापेक्षा मोठं काही नाही. संसार होतो काय? तृणवत जाई अग्निकाष्ट काय क्षणा माझी. हा संसार काय? तृणवते. संसार होतो काय? तृणवत जाई. अग्नीच्या पुढे जशी गवताची किंमत नाही आहे का? अग्नीच्या पुढे तो सगळं भस्मसात करून टाकतो का नाही? मग तसं ईश्वर पुढे या जगाची काही किंमत नाही. आणि असे जे निष्ठावंत म्हणजे शास्त्राचं अगदी अंतःकरणामध्ये हे ज्ञान, हे विचार ईश्वराला अंतःकरणामध्ये साठवले, तो ईश्वराला किती प्रिय असेल. तो ईश्वर एवढा प्रिय होतो, देव म्हणतात की त्याने मला हाक मारले सुद्धा मला सहन होत नाही, इतकं मी त्याच्यासाठी बहुपिता वेळ भक्ताची आकाश म्हटले का नाही? अनुभव आहे ना, बहुपिता वेळ भक्ताची आकाजा होशी केशव राजा माय बाबा. आणि हे सत्य आहे. म्हणून काय करावं? देवाचं सतत. आता म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रपंच मी तो पुन्हा सांगतो, जे नाम आणि रूप आहे त्याच्यात अडकू नका. नाईलाज म्हणून प्रपंच, नाईलाज म्हणून करायचं आहे, नाईलाज म्हणून प्रपंचाकडे जायचं. परंतु काय करायचे? धडपडीनं धडपड करून अगदी जेव्हाचं रान करून आपल्या परमेश्वराकडे जायचं नाही का? उरलेलं आयुष्य आता इथून मागं झालं, गंगेला मिळालं इथून मागचं. परंतु आता इथून पुढचं तरी काय करायचं आहे? आपण विचारणं करायचं नाही का? असं पुराणात तेवढ्याच करतात. 24 जण साई शास्त्रीकारांनी 18 पुराणे हर्षी गाते, 18 पुराणे हर्षी गाते. तो हरी कसा आहे? सगळ्या पुराणांचा विषय तो आहे. त्याच्या इतकं मोठं कोणीच नाही. सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कुणाचं वर्णन करतात? कोणाचं वर्णन करतात? एक बावळट होती कीर्तनला आली नाही का? सगळं जग, सगळे वेद शास्त्र पुराण कोणाचं वर्णन करतात? हरीचं नाही का? एक अशी बावळट कीर्तनाला आली आणि महाराज कीर्तन चालू, महाराज म्हणले करा भजन करावं. सगळे भजन करायला विठ्ठल 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 विठ्ठल. हिच्या नवऱ्याचं नाव होतं विठ्ठल नाही का? हे म्हणली मग काय माझ्या नवऱ्याची किंमत आहे? सगळे मानतात माझ्या नवऱ्याचं म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, काय माझ्या नवऱ्याची किंमत? पण ती म्हणते मी कसं काय माझ्या नवऱ्याचं विठ्ठल विठ्ठल म्हणून? मग ती सगळे भजन करायला ते गोविंदाच्या बाप्पा गोविंदाच्या बाप्पा गोविंदाच्या बाप्पा. सगळं जग विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं, चालू भजन. कसं काय करावं? मग दुसऱ्या 2 बाय 3 बाईने असे धक्के दिले तिला. तुम्ही काय करते? मग तुम्ही जे म्हणता तेच मी म्हणते. काय तुम्ही जे म्हणता तेच मी म्हणते ना. भजन करणे उंगळवाने नरकात जाणे चुकेला. असं भजन कुला असतं का? देवाचं भजन करायचं का? या मनुष्य जन्मा विचारावे सार नाही का? मनुष्य जन्मात येऊन काय करावं? तर विचारावे सार. येऊन या मनुष्य जन्मा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दव जाना तुच्छ दिन दुपाई. तर म्हणून भगवंताचं भजन जगविद जाणं शास्त्री कारण. 18 पुराणे हर्षी गाती. म्हणून भगवंताचं भजन करावं. रंग अगदी दंग होऊन भगवंताचं भजन करावं. दंग होऊन देहभान हरपून देवाचं भजन करावं. पग घुंगरू बांध मेरा नाची नाही का? आणि मैं तो अपने नारायणी की आपही हो गई दाशी रे. विष का प्याला राजाजीने भेजा पिबत मेरा हासी रे. म्हणून भगवत भजन करा, आनंदानं भगवत भजन करा. आणि ते भगवत भजन कशाने घडेल याचा आपण विचार करायचा. आता वेळ नाही आपल्याला एवढा जास्त. किती म्हणजे एक दृष्टांत मी सांगतो, तुम्हाला माहिती पण सांगतो, मुद्दाम सांगावं वाटतं मला, वेळी जरा तरी सांगावं की एक साधू होते. फिरत 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 भ्रमंती करीत
सतत ते भ्रमंती करायचे. भ्रमंती करता करता ह्या त्यांचं वास्तव्य विशेष करून नगरामध्ये गावामध्ये कधी ते फिरत नसत. तो वाड्या वस्त्या जंगल रान रानोरान असं फिरायचं. एकदा ते असं एका पारध्याच्या वस्तीवरती आले नाही का, आणि तिथं एका झाडाखाली ध्यानधारणा चिंतन करीत बसले. ते एका पारध्यानं पाहिलं. आता तो पारधी सात्विक होता, देवाचं भजन करायचं, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. आणि हा साधूला पाहिलं त्याला फार आनंद झाला. तो म्हटलं आज माझं फार भाग्य मोठे, आज एका साधू संतांचे मला दर्शन झालं, भेट झाली. म्हणून त्या साधूला त्यांना काय केलं, प्रार्थना केली की काही करून माझ्या झोपडीवर चला तुम्ही, अनंत उपकार होतील, फक्त माझ्या झोपडीवर चला. आणि म्हणून ते साधू त्याची विनंती मान्य करून त्याच्या घरी गेले. त्याची बायको गेली होती माहेरला. तो म्हटला महाराज तुम्ही आता आपण भोजन करू. तर तुम्हाला आता आम्ही तर पक्षी खात असतो नाही का, पक्ष्यांचा शिकार करून आमचं जीवनच ते असतं. तर तुम्हाला कोणता पक्षी आवडतो ते सांगा, त्या पक्षाला मी काय करतो पकडून आणतो, त्याचं भोजन आपण करू. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो ते सांगा. तेव्हा आता साधूंनी आता ते का पक्षी खातात का, पण याचा किती भोळा भावला भावा, याला ते सुद्धा माहित नव्हतं का साधू मांस खात नसतात, पण भोळा भावना. पण साधूने ओळखलं, म्हटले अरे मला कोणता पक्षी म्हणे, तुला तो पक्षी कसा सापडणार, तुला कसा तो पक्षी तुला मिळणार का, तो पक्षी आणला तरी मी भोजन करेन. असा मी सांगतो, तो पक्षी आणला तरी मी भोजन करेन, नाही तर मला तुझं भोजन नको. म्हणजे सांगा तरी खरं कोणता पक्षी. म्हणून मला असा पक्षी पाहिजे जो चतुर्भुज आहे नाही का, तो सावळ्या वर्णाचा आहे, जो चतुर्भुजी, जो पितांबर धारण केलेला आहे, ज्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आहे आणि ज्यानं मुकुट घातलेला आहे, असा पक्षी मला पाहिजे. हा बरं म्हणतो, ठीक आहे म्हणतो. साधूची म्हणतो आता, पण जाता जाता विचार करतो असा मी आतापर्यंत हजारो पक्षी पाहिले मारले, पण असा पक्षी मला दिसला नाही, असा पक्षी दिसला नाही म्हणजे मला. पण म्हणजे ज्या ते साधूंना आवडतो याचाच तो पक्षी असला पाहिजे. आणि म्हणून रानामध्ये गेला. एक दिवस तो पक्षी सापडला नाही का, हिंडला. एक दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले नाही का, तरी पण त्याला तो पक्षी सापडला नाही. आणि मग असा मूर्छा येऊन पडला. काय भूक लागली आणि मूर्छा येऊन पडला. तर त्याला स्वप्नात तो पक्षी दिसला. मग त्याने विचार केला, ज्या अर्थी स्वप्नामध्ये आपल्याला हा पक्षी दिसला, याचा अर्थ हा पक्षी कुठेतरी असलाच पाहिजे. आणि म्हणून पुन्हा म्हणला आता असलाच पाहिजे, याचा अर्थ आपल्या ज्या, आणि श्रीगुरूंनी सुद्धा सांगितलं संतांनी, ते अर्थ असला पाहिजे. आता माहिती नेटानं प्रयत्न करायचा. पण विचार करा, मी इकडे उपाशी आणि तिकडे साधू महाराज सुद्धा उपाशी आहेत. 3 दिवस झाले, माझ्या पोटात अन्नाचं करणं, त्यांच्या पोटात अन्नाचं करणं नाही का. आणि असं करता करता म्हटलं आता प्राण गेला तरी चालेल, पण पक्षी मेल्याशिवाय घरी जायचं नाही, निश्चय केला. आणि जवळजवळ किती 3 दिवस गेले होते, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, 7वा दिवस आला. त्याने विचार केला, मी इकडे उपाशी, साधू महाराज तिकडे भुकेने तळफडत असते. किती मी पापी आहे, किती घोर अन्याय आहे. साधा माझ्या त्या साधूंना आवडणारा पक्षी सुद्धा मी त्यांना देऊ शकत नाही, काय माझ्या जीवनामध्ये अर्थ आहे. आणि म्हणून दुपार त्यांनी पाहिला, 7व्या दिवशी त्यांनी पाहिलं आणि पक्षी मिळत नाही. जर आता मला त्यांना तोंड दाखवण्यात अर्थ, कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ. आज 7 दिवस ते उपाशी आहेत, त्याला तोंड कसं दाखवू. म्हणजे आताच मी काय करतो, इथं चित्ता पेटून त्यामध्ये प्राणाचं समर्पण करतो नाही का. आणि म्हणून त्याने काय केलं पाहिलं का, कसा श्रद्धा असते. आणि म्हणून त्याने चित्ता पेटवली, चित्ता चांगली, ते लाकडं चांगली, अग्नी ज्वाला 100 कोट्या निर्माण झाल्या. 4 त्यांनी फेऱ्या मारल्या आणि चित्तेमध्ये उडी घालणार, तर तो पक्षी खांद्यावर येऊन बसला नाही का. खांद्यावर तो पक्षी येऊन बसला त्यानं तो पक्षी हातात घेऊन पाहिला, तर तोच पक्षी होता. पक्षी कसा होता, चतुर्भुज होता आणि सावळ्या वर्णाचा होता. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही आयुध होती आणि मुकुट धारण केलेला होता. तो पक्षी पाहिला, म्हटलं आत्ताशिक सापडलं का, म्हटलं इतके दिवस कुठे गेला होता, म्हटलं आत्ताशिक सापडलं, म्हटलं बरं झालं म्हटलं नाही का. साधूच्या कृपेनं म्हणजे तुम्हाला सापडलं, बरं झालं. आणि मग त्या पक्षाला त्याने घेतलं आणि चाललं. म्हणजे काय रे, 7 दिवस माझ्या त्या साधूला उपवास घडलं, तुला लाज नाही वाटली.
त्याला फटका मारायची. काय करायचं, पुन्हा आठवणायचं किती नालायक पक्षी आज मला भेटला, इतक्या दिवस भेटला नाही आणि ते खाल्ले, इथं मागे भेटला असं पुन्हा एक फटका त्या पक्षाला. असं फटके देत देत त्याने त्या साधूजवळ आणला, आपल्या झोपडीमध्ये गेला आणि जाळ्यामध्ये पिंजऱ्यामध्ये त्या पक्षाला ठेवले आणि साधूला सांगायला गेला, महाराज काळजी करू नका, आता मला आज मला तो पक्षी सापडला, तुम्हाला मला क्षमा करा, 7 दिवस तुम्हाला उपवास घडला, 7 दिवस तुम्हाला उपवास घडला, परंतु आता फक्त थोडा वेळ थांबा, मी अगदी काय करतो, तुम्हाला भाजी करून आणतो आणि मग आपण भोजन करू, माफ करा 7 दिवस उपवास घडला. म्हणजे कोणता पक्षी, तुम्ही सांगितलेला पक्षी तोच पक्षी म्हणजे मला सापडला. तो पक्षी कसा आहे तर पितांबर धारण केलेला आहे, सावळ्या रंगाचा आहे आणि शंखचक्र गदा पद्म आयुध धारण केलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, असा पक्षी म्हणे मी आणला. आता मला तुम्ही काळजी करू नका. आता साधू चाट पडली, असा पक्षी सापडला म्हणे, मग कमी का खोटं बोलतो का म्हणे, मी खोटं बोलतो का, चला म्हणे तुम्हाला दाखवतो तो पक्षी, विश्वास नसेल तर. आणि त्यानं काय केलं, साधू आणले आणि त्या झोपडीमध्ये पिंजऱ्यामध्ये त्या पक्षाला त्यांनी अडकून ठेवलं होतं नाही का. आणि तो असा पक्षी त्यानं पाहिला, शंख चक्र गदा पद्म, साधून तो पक्षी पाहिला आणि साधूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अश्रू वाहू लागले. म्हणे भगवंता की तू किती दयाघन आहेस, किती भोळ्या भाबड्या जीवावर त्यांच्या कोणत्याही इच्छा तू त्यांच्याकरता पक्षी झालास. काय झाला, पक्षी झालास, त्याच्याकरता तू मार खात इथं आलास आणि त्या पारध्यानं तुला पिंजऱ्यात कोंडून ठेवलं, तुला अशक्य काय आहे, परंतु त्या पारध्याच्या पिंजऱ्यात तू अडकलास नाही का. आणि मग तू असं कर, ह्या बिचाऱ्या त्याची श्रद्धा जवर येईल त्याला तू साक्षात दर्शन दे, कारण तू अजून तुला पक्षी म्हणून पाहत आहे, अजून त्याला ते ज्ञान नाही, तू कोण आहेस याचं ज्ञान त्याला नाही, म्हणून तू काय कर, साक्षात त्याला तुझ्या स्वरूपाचं दर्शन घडव, अशी साधूने विनंती केली. आणि विनंती केल्याबरोबर तो काय झाला, शंखचक्र गदा पद्म धारण केलेला असा तो चतुर्भुज परमात्मा नाही का त्याच्यापुढे प्रकट झाला. साधूलाही दर्शन झालं आणि पार्वतीलाही दर्शन झालं. मग आता किती मोठी श्रद्धेमध्ये किती शक्ती असते. आणि आपलं आयुष्य घाणीमध्ये, आपण चुकीच्या विचारात घाणीमध्ये, चांगल्या विचाराने देवाची प्राप्ती होते, शुद्ध अंतःकरणाने देवाची प्राप्ती होते. आणि देवाची प्राप्ती झाली का त्रिभुवनात काही मिळवायचं राहत नाही, त्रिभुवनामध्ये काहीही मिळवायचं राहत नाही, त्यानं सगळंच काही मिळवलं त्रिभुवनामध्ये नाही का. अशा प्रकारचं, म्हणून भगवत भजना इतकं श्रेष्ठ जगामध्ये काही नाही. तुमचा सोन्याचा संसार जरी असला तरी तो कसा आहे तर म्हणजे दंभमान चेष्टा आहे, तो शुक्राची पुराणे त्याची भाड झाली. मोठमोठे देव ऋषी नाही का त्याच्या आज्ञेचं पालन करतात, असा तो परमात्मा. परंतु भक्तांना काय करतो, श्रद्धेनं प्राप्त होतो. पण श्रद्धा ही कशी, सात्विक श्रद्धा असावी. म्हणून तर त्या भगवत दर्शनासाठी आपल्याला अंतःकरण घडवायचं. मी जे तुम्हाला रोज सांगतो ना, रोज सांगतो, तुमच्या अंतःकरणाची तयारी व्हावी म्हणून सांगतो, आपल्याला भगवत दर्शन व्हावं म्हणून सांगतोय, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं म्हणून सांगतोय, आपल्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून सांगतोय. आणि ज्या खोट्या नाट्या क्षुद्र ज्या कल्पना आहेत आपल्या अंतःकरणात बसलेल्या, त्या निघून जाव्यात बाहेर नाही का. वाईट अशा क्षुद्र गोष्टी का अशा ज्या कल्पना असतात त्या निघून जाव्यात. कारण काय होतं, आपल्या घरामध्ये जर समजा एखादी घुस मरून पडली आणि तिचा वास सुटला तर सर होतो का, नाही. मग अशी दुर्गंधी आपल्या अंतःकरणात राहू नये नाही का. मग ते देह जेव्हा निर्मळ होतो, मग काय होतो, तर गोपाळ तो भगवंत तिथेही वास्तव्याला येतो. म्हणून देवाला कोणतं ठिकाण आवडतं, देवाला काय आवडतं, तर भक्ताचं हृदय देवाला आवडतं, अंतःकरण आवडतं. भक्ताच्या अंतःकरणा इतकं देवाला काहीच आवडत नाही. म्हणून तो कुठं राहतो, तर भक्ताच्या अंतःकरणात राहतो, हृदयामध्ये वास्तव्य करतो. कारण भगवंताला काय आवडतं, तर अंतःकरण आवडतं. आणि ते अंतःकरण कसं असावं, तर शुद्ध असावं. म्हणून पण
तर नामरूप रहित असे ब्रह्मच निर्विकार स्थितीत अखंड स्थित आहे. मग ब्रह्मच आहे, परंतु आपल्या अपराधामुळं, आपल्या पापामुळं, आपल्या अनेक जन्मामुळं, आपल्या अनेक कर्मामुळं हे नाम आणि रूप नसलेलं ब्रह्म दिसत नाही, पण हे कल्पित नामरूप आपल्याला दिसायला लागलेले आहे. या भ्रमामध्ये आपण पडलो आहोत. आपलीच कर्म काय झालेली आहेत, आपल्याच कर्मांनी आपल्या विडपिस केलेलं आहे आणि नाही ते आपल्याला दाखवत आहे. आणि असलेलं असं जे ब्रह्म जर, आणि हे कसं पाहायचं ब्रह्म, मीठ समुद्रामध्ये पडलं का वेगळं राहत नाही, ते समुद्रच होतं. तसं आपल्याला ते मीठ समुद्र होऊन समुद्राचं भजन करतं. काय होतं मीठ? मग तसं आपल्याला देवाचं भजन कसं करायचं, वेगळेपणानं राहून, ब्रह्मापेक्षा देवापेक्षा वेगळं राहून देवाचं भजन करायचं नाही, तर त्याच्याशी एकरूप होऊन देवाचं भजन करायचं. वेगळं राहून भजन करायचं नाही. आणि म्हणून पहा, तर नाम आणि रूप जे आहे हे कल्पित आहे. जे जे रूप आणि नाम होतो तो अवघाची भ्रम. आता नाम रूप हे रूप आहे, आकार आहे, हा देहाचा आकार आहे, हा सत्य नाही, नाही का? आकारू जेत सरी, जीवत्व जेथ विरी, द्वैत जेथ नुरे, असं जे अद्वैत ब्रह्म ते कसं आहे, आकार जेव्हा संपतो, आकारू जेत सरी, पुढं काय, जीवित्व जेथ विरी, जीवित्व सुद्धा संपतं, विरघळून जातं. पाण्यात जसं मीठ नष्ट व्हावं, विरघळून जावं, जीवित्व जेथ विरी. आणि द्वैत जेथ नुरे, आणि जिथं द्वैत शिल्लक राहत नाही. मग अशा प्रकारचं आपण झोपतो, सुषुप्तीमध्ये काय घडतं, आपले मन बुद्धी इंद्रिय यांचा लय तर होतच होतो, परंतु जग सुद्धा जिथं काय होतं, जगाचा सुद्धा तिथं लय होतो. म्हणून तर तिथं परब्रह्म प्रगट होतं सुषुप्तीमध्ये. कारण आपल्या सगळं जग काय होतं, तिथं लोप पावतं. जगाचा कुठं लय होतो, आपल्याच ठिकाणी सगळ्या जगाचा लय होतो. म्हणून हाच ईश्वर आहे. सुषुप्ती हा प्राज्ञ, त्याला ईश्वर म्हणतात. तुमच्या सुषुप्तीचा जो अधिकारी मालक, त्याला प्राज्ञ म्हणतात. त्याला काय म्हणायचं, प्राज्ञ. आणि तोच ईश्वर आहे. कारण त्याच्यामुळे तुमच्या सुषुप्तीनं काय केलं, सगळं जग गिळंकृत केलं, सगळ्या विश्वाला गिळंकृत केलं. तुमच्या सुषुप्तीनं अनंत कोटी ब्रह्मांड हे काय केली, जिरवली आपल्या स्वतःमध्ये. म्हणून तोच काय आहे, ईश्वर त्याला म्हटलेला आहे, नाही का? तोच ईश्वर आहे. आणि म्हणून जगाचाही लय होतो, जगाचाही लय होतो. आणि म्हणून तिथं काय होतं, ब्रह्म प्रगट होतो. हेच आपल्याला जागृतीत करायचं आहे. जे आपण स्वप्नात करतो, स्वप्न पाहतो, स्वप्न आपण पाहतो आणि सुषुप्तीमध्ये काय करतो, जगाचा लय करतो. मग तेच आपल्याला जागृतीत करायचं आहे. पडलेलं स्वप्न आपण जागृतीत खोटं ठरवतो, पडलेलं स्वप्न जागृतीमध्ये खोटं ठरवतो. आणि सुषुप्तीमध्ये सगळ्या जगाचा लय करतो. तर तेच आपल्याला काय करायचं आहे, जागृतीमध्ये दिसणाऱ्या जगाचा खोटं ठरवायचं आहे. दिसणाऱ्या जगाला खोटं ठरवायचंय. नुसतं खोटं ठरवायचं नाही, तर त्याचा लय करायचा आहे. अजून एक पॉईंट तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, तो असा की विसर पडला पाहिजे आपल्याला जगाचा, स्वतःचा विसर पडला पाहिजे. असं चिंतन करायचं की स्वतःची आठवण सुद्धा राहतात. मी एक कुणी आहे, मी कवडेसर आहे आणि तुम्ही माझे जवळचे आहात, याचाही विसर पडला पाहिजे. इतकं भजन व्हायला पाहिजे, इतकं चिंतन व्हायला पाहिजे. चिंतने तद्रूपता. ह्या देहाचा बात करायचा आहे, मनाचा बात करायचा, बुद्धीचा बात करायचा आहे, अहंकाराचा बात करायचा आहे. मग तिळभर कल्पना देही अभिमान नाही नारायण दयाळू, हे काही शिल्लक ठेवायचं नाही. आणि म्हणून काय होतो, तर म्हणून विसर पडणं, विसर. मग विषयांचा विसरू पडे, पुढे काय, इंद्रियांची कसमस मोडे, मग मनाची घडी घडी हृदया माझी. असं विषयांचा विसरू पडे. मग स्वतःचाही विसर पडला पाहिजे माणसाला, स्वतःचा सुद्धा विसर. मी आमकं म्हणण्याची लाज वाटावी माणसाला. तुम्ही कोण? मी कवडेसर.
नाही का, लाज वाटावी म्हणण्याची. आणि त्या चिदाभासाला जेव्हा स्वतःची लाज वाटते, जेव्हा तो आत्मचिंतन करतो, शास्त्र श्रवण करतो, चिंतन करतो, मग चिदाभासाला काय होते, स्वतःची लाज वाटते. जेव्हा एखादा मनुष्य सात्विक, जेव्हा एखादा मनुष्य असतो, परंतु तो चोरी करतो, त्याची चोरी जगाला कळते, मग जगाला तोंड दाखवायची त्याला लाज वाटते का नाही? सभ्य माणसानं समजा चोरी केली, पण जगाला ती केली, किंवा त्याने विचार केला, विचार त्याच्या हातून घडला आणि चोरून त्यानं मस्त जगामध्ये फार सभ्य, फार 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 सभ्य आहे, परंतु त्याच्या हातून चुकून विचार झाला आणि तो जगाला कळला, तर त्याला जगाला तोंड दाखवायची लाज वाटते का नाही? त्याला जगाला तोंड दाखवायची लाज वाटते. तसं चिदाभासाला सुद्धा शास्त्र श्रवण करून, भगवंताचं चिंतन करून त्याला स्वतःची लाज वाटते, आणि मग तो काय करतो, स्वतःचं समर्पण हे आत्मस्वरूपात करतो. कोण? चिदाभास. तो स्वतःच, मग त्यालाच म्हणायचं ब्रह्मसाक्षात्कार. म्हणून याच्याकरता तुम्हाला स्वतःचं स्मरण नको. स्वतः मी आमका म्हटलं की माणसाला आता धडकी भरावी, वाईट लाज वाटावी, अरे किती अनर्थ माझ्या तू घडला, मी ध्याशी तादात्म्य केलं, मी आमकाम काय असं म्हटलो, हे किती मूर्खपणाचं काम आहे. त्यापेक्षा मी ब्रह्म आहे असं म्हणा नाही का. म्हणून देह तादात्म्य नाही का, आणि म्हणून न म्हणावा देह माझा आईसा. मग सर्व चिदाकाशाला व्यापून टाकण्याची नावच नको. चिदाकाशाच्या अत्यंत अल्प भागात जगताचा हा अवाढव्य विस्तार भासमान होतो. आपलं चिदाकाश एवढं चिदाकाश आहे, याच्यामध्ये सुईच्या टोका एवढं, तेवढ्या भागावर त्रिभुवन भासतं. कळलं का? जगाची उत्पत्ती कुठे झाली? बाहेर नाही झाली. जगाची उत्पत्ती बाहेर झाली नाही, आणि जग बाहेर कुठेही अस्तित्वात नाही, ते जग आतमध्ये आहे. तुमचं जे चिदाकाश आहे, त्या चिदाकाशाच्या सुईचे एक टोक, तेवढ्यावर हे सगळे जग स्थापित झालेलं आहे. चिदाकाशाच्या अत्यंत अल्प भागात जगताचा हा अवाढव्य विस्तार भासमान होतो, परंतु आकाशात भासणाऱ्या चित्राप्रमाणे किंवा कल्पनेने आकाशात निर्माण केलेल्या नगराप्रमाणे तो एक भ्रम आहे. म्हणून दिसते. आता किती वेळा सांगायचं तुम्हाला, मी जाऊ द्या, पण यांनी तरी किती वेळा सांगायचं, सारखं तेच. मग त्यांचं आपल्या पटू नाही का? त्यांचं जर पटत नसेल तर मग आपल्या कोणाचंही पटतं, फक्त त्यांचंच पटत नाही. खरं आहे का नाही? सासऱ्यानं काय सांगितलं का लगेच पडतं, सासूनं काय सांगितलं का लगेच पडतं. मिळवणीचा तर प्रश्नच नाही. मिळवणी काही सांगितलं की तिला झटकन पडतं. ती म्हणते आमच्या दाजी लय बावळ ठेव, तरी ते पडतं. ते काही जरी म्हणले तरी ते पडतं. मिळवणीचं काय सगळं बावळाचा बस. पण एवढं शास्त्र अशा महात्म्यांनी सांगितलं, शास्त्र पटू नाही. कोणाचंही पडतं हे शास्त्र पटू नये. ही गोष्ट कशी आहे? लाजीरवाणी गोष्ट आहे. मग आपल्याच मनाला तुम्ही जावी, हे म्हणा असा दुष्ट तू कसा, तुला संतांचं पटत नाही म्हणजे तू किती नीच आहेस, सांगा ना या मनाला. नाही, या विश्वाचे रूप चिदाकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. विश्व कसं आहे? चिदाकाश आहे, काहीच नाही हो. आज चिदाकाश जसं स्वच्छ, तसं विश्व हे फक्त भासते. जसं वस्त्रावर चित्र काढावं एखाद्या नगराचं, नद्या, डोंगर, झाडं झुडपं, घरदार, पशु पक्षी, ते रस्ते, वस्त्रावर जसं एखाद्या नगराचं चित्र काढावं, तशा प्रकारे ह्या ब्रह्मरूपी वस्त्रावर हे जगाचं चित्र काढलेलं आहे. कळलं का आता? आणि त्याला कोणी सत्य म्हणत नाही, पण ह्या चित्राला सत्य म्हणतात. काही फरक नाही. वस्त्रावरचं चित्र जितकं खोटं, तितकंच हे चित्र सुद्धा कसं आहे? खोटीच. त्यात मूर्त द्रव्यांचा लवलेशही नाही. मूर्त द्रव्य म्हणजे आता सांगितलं तुम्हाला, कशाला द्रव्यच म्हणतात. दगडाची खडी घेतली त्याला द्रव्य म्हणतात.
त्यानंतर माती घेतली त्याला द्रव्य म्हणतात. अशा ज्या काही लाकडं पडलेले त्याला द्रव्य म्हणतात. किंवा अन्नाचा ढीग असेल, फळांचा ढीग असेल त्याला द्रव्यच म्हणतात. पैशाला द्रव्यच म्हणतात. नाही मग मूर्त द्रव्य आता काय सांगितलं, मूर्त द्रव्याचा लेशही नाही, लेश सुद्धा नाही. लेश म्हणजे माहिती आहे तुम्हाला? लेश म्हणजे काय? लक्षात ठेवायला पाहिजे. लेश म्हणजे संबंधाने तुझ्या मनात काही शंका आली तर तिचे निराकरण व्हावे. परंतु असं मी जे सांगितले ना, याच्याबाबत जर तुला शंका आली तर ती शंका राहता कामाने तिचं निराकरण करायला पाहिजे. शंका सुद्धा नको. तुझ्या मनात शंका आली तर निराकरण व्हावे. हा सर्व दृश्य ब्रह्ममय आहे हा सिद्धांत तुझ्या चित्तात दृढ व्हावा. या हेतूने मी हे रमणीय मंडपाख्यान तुला सांगत आहे. तू एकाग्र चित्ताने त्याचे श्रवण कर, म्हणजे तुझ्या चित्ताला शांती प्राप्त होईल. हे जग ब्रह्ममय आहे. जग कसं आहे? ब्रह्ममय आहे. आणि ह्या जगा ब्रह्मस्वरूपामध्ये अखंड एकच ब्रह्म आहे. इथं मातीचा, दगडाचा, कशाचाही कण सुद्धा नाही. परंतु तुला जर याच्याबद्दल शंका आली तर त्या शंकेचं निराकरण कर, पण शंका राहून देऊ नको. आणि तुझ्या मनामध्ये शंका राहू नये. शंका आली तर तिचं निराकरण व्हावं म्हणून आता मी तुला मंडपाख्यान उद्या सांगणार आहे. आता उद्या मंडपाख्यान आहे बरं का. उद्यापासून ते आख्यान लीलाख्यान सुरू होते.